नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आजच्या रीडिंगचा विषय आहे, या महाशिवरात्रीला महादेव तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत. आणि ही रीडिंग जी आहे, जर तुमची एनर्जी आहे आणि महादेवांचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, खूप तुम्ही जी पॉझिटिव्ह एनर्जी जी अट्रॅक्ट करताय, सकारात्मक एनर्जी अट्रॅक्ट करताय आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा तुम्ही आकर्षित करताय. आणि म्हणूनच इतक्या म्हणजे शॉर्ट नोटीसवर, आणि मला खरंच तब्येत बरी नाही आहे तरी सुद्धा ही रीडिंग केली पाहिजे, हा माझ्यासाठी तसा आदेश होता, म्हणून ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचतेय. तर बघूया काय आहे महादेवांचा आशीर्वाद जो तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचा आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्हाला त्याचे संकेत द्यायचे आहेत किंवा तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवायचा आहे. तर बघूया आपण असा काय मेसेज आहे तो, आणि महादेव तुम्हाला या महाशिवरात्रीला कोणता आशीर्वाद देत आहेत. महादेवांनी तुम्हाला खूप ब्लेस्ड सोल आहात तुम्ही. मला असं एनर्जी तुमची पिक होते की तुम्ही पूर्ण शिवमय आहात. शिव भक्ती आणि त्या भक्तीचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. आणि शिवांच्या त्यांचं जे कार्य असते किंवा त्यांचं जे रिच्युअल्स असतात, त्यांचं काहीही जे काही असेल, मग तो श्रावण सोमवार असू दे, 16 सोमवार असू दे, किंवा शिवभक्ती असू दे, किंवा शिवरात्री असू दे, या सगळ्यामध्ये स्वतःला असं पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेता. आणि जसे साक्षात समोर शिव आहे ते तुमच्याकडून सगळं करून घेत आहे, की हा जो भास आहे किंवा हा जो भाव तुमच्यामध्ये आहे तो शिवांना तुमच्यापर्यंत, खरं तरी तुमची भक्ती शिवांना तुमच्यापर्यंत खेचून आणते. आणि ही भक्तिमय तुमची जी शक्ती आहे तुमच्यात, ती तुमची भक्ती तुमची शक्ती आहे. आणि या शक्तीने तुम्ही हा आशीर्वाद जो शिवांचा तुमच्याकडे खेचताय, तोच काय आशीर्वाद आहे हा बघूया आपण. थँक्यू सो मच महादेव, थँक्यू. आणि बघायचं, हा मी काही नाही तुमच्या समोर कार्ड शफल केले आणि हे कार्ड काय आलेलं आहे, लॉर्ड शिवा. थँक्यू सो मच महादेव, थँक्यू सो मच. खूप खूप आतून असं हा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खरंच प्रयत्न करत होते की कसं काय सांगायचं आहे त्यांना आणि काय आशीर्वाद तुमच्यापर्यंत द्यायचे आहेत. तर इतका मोठा आणि इतका छान आशीर्वाद साक्षात महादेव तुमच्यासाठी आहेत, आणि साक्षात महादेव तुमच्यासाठी हा आशीर्वाद घेऊन आले. त्रिनेत्रधारी, त्रिनेत्र आणि सगळ्या ब्रह्मांडाची शक्ती ज्यांच्यामध्ये एकवटलेली आहे, प्रेम, माया, भक्ती, हे सगळं त्यांच्यामध्ये एकवटलेलं आहे. आणि ते त्यांच्या भक्तांसाठी अशी त्याची हे करतात, दोन्ही हाताने उठून ते सगळं त्यांच्या भक्तांसाठी सगळं द्यायला लागले, त्यांच्या मुलांसाठी ते द्यायला लागले. असं खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात होतंय. हा महादेवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी येतोय की खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन, खूप मोठं मॅनिफेस्टेशन तुम्ही केलं होतं, तुम्ही करत होता. आणि त्यामुळं ते तुमच्या आयुष्यात ते सगळंच ज्ञान, वैभव आणि एक स्थिरता जी कुठंतरी तुम्ही मिस करत होता, ती तुमच्या आयुष्यात येते. आणि या महाशिवरात्रीला साक्षात महादेव तुमच्या आयुष्यात बॅलन्स घेऊन येत आहेत. बॅलन्स हा जो आहे, जो तुमच्यामध्ये, शिव आणि शक्ती वेगळी नाहीये, हे शिवही आपल्यातच आहेत. ते आपण ध्यानानं, योगानं त्या शक्तीपर्यंत, त्या शिवांपर्यंत पोहोचू, आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. म्हणूनच तुम्ही पूर्णपणे शिवमयी झालेले आहात. आणि शिवांचा हाच आशीर्वाद, त्यांचं त्रिशूळ असेल, डमरू असेल, त्यांचं पूर्ण सगळ्यात जो हे आहे त्याच्यावर तुम्ही त्या भक्तीशी आणि त्यांच्या त्या भावाशी तुम्ही कनेक्ट आहात, खूप कनेक्ट आहात. आणि महादेव तुम्हाला म्हणूनच सांगताय, ते तुमच्या थॉटवर सुद्धा काम करतायत. तुमचं थॉट चक्र हील होतंय. आता तुमच्या थॉटवर काही काम चालले असेल, तुम्हाला थॉटमध्ये इचिंग झाल्यासारखं वाटत असेल, तुमचं थॉट चक्र जे आहे तुम्हाला जड जड वाटत असेल, किंवा बोलताना तुम्हाला काही, तर तिथलं जे काही तुमच्या अशा नकारात्मक शक्तीने हे केलेलं असेल, किंवा असं काही झालेलं असेल की ते जड होतंय, तर खूप वेळा काही गोष्टी हे झाल्यामुळे होतं, तर ते सगळं शांत करून पूर्ण ते हलकं, म्हणजे त्यातला सगळा जडपणा काढून ते पूर्णपणे हील करतायत महादेव. महादेव तुम्हाला या महाशिवरात्रीला आशीर्वाद देत आहेत की तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो जो आहे, तो ग्लो सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा वाढतोय. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर दिव्य तेज जे आहे, दिव्य तेज तुमच्या चेहऱ्यावर येते, असा महादेवांचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे की दिव्य तेज ते तुमच्या चेहऱ्यावर आणतात. मग हे दिव्य तेज तेव्हाच येतं ज्या वेळेला तुम्ही ध्यानातून कनेक्ट होता. ध्यानातून इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी जेव्हा एकत्र येते आणि ऊर्जा वरती प्रवाहित होते, त्यावेळेला दिव्य ऊर्जा ही आपल्या चेहऱ्यावर आपसूक उमटते. ती कोणत्याही तुम्ही काही वापरलं किंवा काय ह्याच्यामुळे नसते,
तर चेहऱ्यावर येणारी दिव्यता ही तुमच्या आतून आलेली असते. जेव्हा चक्रा झील होतात आणि तुमच्यामध्ये पवित्र ऊर्जा प्रवाहित होते शरीरामध्ये, त्यावेळेस या गोष्टी होत असतात आणि ते तुमच्यामध्ये होते. तर महादेव तुम्हाला आशीर्वाद देतात. जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्ही मॅनिफेस्ट केले, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या त्या सगळ्या तुमच्याकडे त्यात खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होते. काही गेलं तुमच्या जवळ तर त्याचं दुःख मानू नका. जे तुमच्या जवळ आहे त्यातून तुम्हाला नवीन एक आपण हे काय म्हणतो, नवीन हे उत्पन्न करायचं तुम्हाला, ते नवीन निर्माण करायचं आहे. नवनिर्मिती म्हणजे महादेव आणि तेच तुमची या महाशिवरात्रीला हाच आशीर्वाद देत आहेत महादेव की तुम्ही नवनिर्माण करणार आहात. नवीन काहीतरी तुमचं तुमचं तुमच्या ओळखीचं तुमच्या नावाने तुमचं स्वतःचं असं काहीतरी तुम्ही निर्माण करताय आणि म्हणूनच महादेव तुम्हाला या महाशिवरात्रीला आशीर्वाद देत आहेत की तुम्हाला जे निर्माण तुम्ही करणार आहात जे तुमचं स्वतःच असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमचं जे आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला तो तुमच्यापर्यंत काय पोहोचवतोय ते तुम्ही ऐका, हे तुम्हाला सांगताय. तुम्ही बाह्य कालावल जो आहे, दंगा बाहेरचं जे जग आहे त्याच्याशी डिस्कनेक्ट होऊन तुम्ही स्वतःमधल्या आवाजाशी कनेक्ट व्हा. तो आवाज तुम्हाला काय सांगतोय, तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला अशी कोणती गोष्ट जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि ती पोहोचवण्यासाठीच महादेव ऍक्च्युली त्या माध्यमातून ते तुम्हाला तिथपर्यंत त्यांचे मेसेजेस पोहोचवतील. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त ध्यानात राहा, ध्यान करणं किंवा नामस्मरण करणं, शांत बसणं, शांत थोडा वेळ मौनात राहणं आणि थोडस या सगळ्या मटेरियलिस्टिक जगापासून थोडस डिस्कनेक्ट होऊन स्वतःसाठी वेळ काढणं, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि खूप मोठा मेसेज आहे. थँक्यू 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 सो मच महादेव. ही मी माझ्या रीडिंग चॅनल आणि या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी खूप छान असं एक सरप्राइझिंग असं आहे महादेव. तुम्ही खूप तुमचे आशीर्वाद हीच सुरुवात आहे आणि थँक्यू सो मच. तर इथं तुम्ही मला नक्की सांगायचंय रीडिंग तुम्हाला कशी वाटली. चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का. तर महादेव तुमच्यासाठी एक कॉस्मिक गेटवे ओपन करतायत जो वैश्विक प्रवेशद्वार आहे. मग मी तुम्हाला तेच सांगितलं, महादेव तुम्हाला इथं एक तुमच्यासाठी महाशिवरात्रीला हाच आशीर्वाद घेऊन येत आहे की तुमच्यासाठी एक कॉस्मिक गेटवे ओपन केला जातोय, जो जिथे तुम्हाला तुमचं असं अस्तित्व तयार करायचं आहे, जिथं तुम्हाला तुमचं नाव असेल, तुमचं जग असेल, तुमचं तुमचं सगळं असेल तिथं. कारण तुमचे थॉट्स, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं समाजामध्ये वावरणं असेल, तुम्हाला समाजासाठी काहीतरी जे देताय किंवा तुमच्या थ्रू होणारे जे चांगली कार्य आहेत ते खूप पॉवरफुल आहेत, खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही आहे. तर इथं मिरॅक्युलस असं म्हणजे चमत्कारिकरित्या असे चेंजेस होताना तुमच्या लक्षात येतील की हे ज्या गोष्टी जे घडतंय हे आश्चर्यचकित करणार आहे, चमत्कारिक आहे, हे असं कसं घडते किंवा काय, तुम्ही ह्या आश्चर्यात पडाल आणि असं ह्याच्यात पडाल की हे काय घडते माझ्या बरोबर, असं तुम्ही हे होईल. तर म्हणूनच एवढं मोठं आणि असं कॉस्मिक असं गेटवे तुमच्यासाठी, तर हे वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि हे वैश्विक प्रवेशद्वार म्हणजेच ही नवनिर्माणाची सुरुवात आहे, जी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची एक नवीन ओळख करून देणारी अशी आहे. तर बघूया आपण असा आणि कोणता मेसेज आहे जो तुम्हाला महादेव या महाशिवरात्रीला महादेव तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत. आणि थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. तर या महाशिवरात्रीला महादेव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. बघा श्रीकृष्णांचं सुद्धा कार्ड आहे, कारण जिथे महादेव तिथे नारायण आहेतच. कारण साक्षात महादेव ज्यांचं नामस्मरण करतात ते म्हणजे नारायण आणि नारायण ज्यांचं नामस्मरण करतात ते म्हणजे महादेव. म्हणजेच ती एक शक्ती आहे, ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला एकरूप करते, म्हणजे भावनांशी एकरूप करते, भावाशी एकरूप करते, थॉटशी एकरूप करते आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एकत्र असणं काय असतं किंवा एकी काय असते हे दाखवणारी म्हणजे ही हे आहे नारायण आणि शिव. तर तुम्हाला इथं भक्ती शिकवली आहे महादेव. या महाशिवरात्रीला तुम्हाला भक्तीचा आशीर्वाद देतात, कारण तुमची भक्ती परिपूर्ण आहे. तुम्ही खरी अशी भक्ती करता, अंतःकरणातनं भक्ती करता, दिखाव्याची भक्ती नाहीये तुमची की तुम्ही तासनतास तिथे बसलंच पाहिजे किंवा हे केलं असं नाही. पण भक्ती करणं जो आहे, भाव जो आहे, त्याने जो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे महादेवांनी, जो संदेश तुमच्यापर्यंत वारंवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे की तुम्हाला कुठं डोनेट करायचं आहे, कुठं तुम्हाला एखादी व्यक्ती आहे जिला तुम्हाला साथ द्यायची आहे, कुठं
कोणत्या अडचणीत कोण आहे, जिथं तुम्ही पुढाकार घ्यायचा आहे, तुम्ही साथ द्यायची आहे, तिथं तुमची परीक्षाही घेतली गेली आहे. आणि अशा वेळेला खूप वेळ तुमची महादेवांनी परीक्षा सुद्धा घेतली आणि भक्तीचं खरं उदाहरण तुम्ही तिथं आहात. कारण ज्या खूप मोठ्या टफ अशा गोष्टी होत्या, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्या कुणीही करणं शक्य नव्हतं सहजासहजी, त्या गोष्टी तुमच्याकडून करून त्यांनी घेतल्या आणि तिथं ते सुद्धा तुमच्या बरोबर राहिले. आणि हे तुमच्या भक्तीचं खरं उदाहरण तुम्ही आहात महादेवांसाठी. आणि तुम्हाला महादेव या महाशिवरात्रीला तुम्हाला हाच आशीर्वाद देतात की तुम्ही स्पिरिच्युअल जे गायडन्स आहे, तुमच्यासाठी जे मेसेजेस दिले जातात, ॲज अ टॅरो रिडिंग असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून पुढे चला. एक एक पाऊल तुम्हाला पुढे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ते मेसेज तुम्हाला खूप मदत करणार आहेत. आणि ते मेसेज म्हणजे तुम्हाला एक कमिटमेंट आहे महादेवांची. ते तुम्हाला सांगतायत की तुमच्या भक्तीनं तुम्ही काही मेसेजेस, काही संकेत वेळे अगोदरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तयार राहता. आणि त्यामुळं महादेवांना किंवा श्रीकृष्णांना सुद्धा तुमच्यापर्यंत ते मेसेज पोहोचवण्यासाठी यायलाच लागतं, ते मेसेज पोहोचावेच लागतात. तर हे फक्त घेण्यासाठी तुम्ही तुमच्यातला जो एक्सेप्टन्स आहे, तुमच्यातली जी स्वीकारण्याची जी शक्ती आहे ती खूप पॉवरफुल आहे. आणि ही शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं, ही शक्ती तुम्हाला वाढवायची आहे. तुम्हाला अजून ते स्वीकारायचं, जे काही असेल जसं कसंही असेल ते तुम्हाला स्वीकारत पुढे जायचं आहे. म्हणजे कारण ते तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करतात. महादेवही आणि श्रीकृष्णही खूप तुमच्या भक्तीवर ते म्हणजे हे झालेत, पूर्ण झालेत की तुमची भक्ती त्यांना असं एकरूप म्हणजे कसं त्यांच्या भक्तीमध्ये तुम्ही शिवमय झालाय आणि शिव तुमच्या भक्तीमध्ये भक्तिमय पूर्ण ते हे झालेलं आहे. तसंच ही तुमच्यावर ते खूप अनकंडिशनल प्रेम करतात, तुमच्या भक्तीवर, तुमच्यावर, तुम्ही जी आध्यात्मिक जी प्रगती तुमची आहे किंवा तुम्ही ज्या काही आध्यात्मिक मार्गावर पुढे असताना ज्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्याच्यावर सुद्धा त्यांना ते खूप त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं. तुम्ही जे काही केलेलं असेल, व्रत केलेलं असतील, उपवास केला असेल, दानधर्म केला असेल, इतरांची मदत केलेली असेल, आपल्या प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत, दानधर्म हे सगळं करत असतो आणि तेच तुम्ही करताय. पण तुमचा उद्देश करण्यामागचा, तुम्हाला काहीतरी मिळावं यासाठी तुम्ही काही गोष्टी करत नाही, तर हे करण्यामागचा तुमचा उद्देश की साक्षात साक्षात महादेवांनी तुमची निवड केली आहे. आणि महादेव ज्याला निवडतात ना, ते अशी सोल नसते, साधी सोल नसते, ती सोल खूप ताकदवर असते आणि तिच्यात इतकी शक्ती असते की ती खूप सगळं हे करू शकते. आणि महादेवांनी दिलेलं कार्य ती पूर्ण करण्याला स्वतःचं म्हणजे तन मन धनाने ती पूर्णपणे त्यात विरून जाते, अशी सोल असते. म्हणून महादेवांनी तुम्हाला या शिवरात्रीला हाच आशीर्वाद देतात, तुम्ही जे काही सगळं केलं त्यामागचा उद्देश तुमचा खूप चांगला होता. आणि काहीतरी समाजासाठी करणं असेल, काहीतरी स्वतःसाठी असेल. बघा, प्रत्येक गोष्ट आहे, स्वार्थ आहे तिथंच परमार्थ सुद्धा आहे. पण हा परमार्थ करत असताना तुम्ही कधी स्वतः स्वार्थाचा विचार केला नाही, पण महादेवानी केलाय तुमच्यासाठी आणि श्रीकृष्णांनी केलंय. म्हणूनच इतकं मोठं वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जात आहे. आणि नवीन एक हे तुम्ही घालताय, नवीन आपण काय म्हणतो, पाया काढताय, पाया नवीन तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, तुमचं जे काही हे आहे ना, तुमच्या भक्तीचं पर्व, ते तुमचं या महाशिवरात्रीपासून सुरू होते. आणि महादेव तुम्हाला सांगतात की ते तुमच्या बरोबर आहेत. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुम्हाला प्रोटेक्शन आहे. कोणतंही मनामध्ये द्विधा हे ठेवू नका की कोणतंही एखादं संकट आलं किंवा हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील, वेल्थचे प्रॉब्लेम्स असतील, काही असेल, तर यामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर नाहीये, मी एकटा पडले किंवा एकटी पडले किंवा कुणीही माझ्या बरोबर नाहीये, किंवा मला असं नाही, तुमच्या बरोबर सगळे येऊ शकतात, पण तुम्हाला महादेवानं आता एकटं ठेवायचंय. कारण तुम्हाला तुमच्या सोलशी कनेक्ट व्हायचंय, तुम्हाला तुमच्या सोल बरोबर एकत्र कनेक्ट होऊन त्यांना काय म्हणायचंय किंवा आतला आवाज महादेवांचा तुमच्या कानापर्यंत पोहोचवायचा आहे, तो ऐकायचा आहे तुम्ही. म्हणून तुम्हाला एकांत हा खूप महत्वाचा आहे. तेवढ्यासाठी तुम्हाला तो शांत वेळ दिलेला आहे. तर यामध्ये तुम्ही खूप असं हे न करता तुम्ही हा जो मिळालेला वेळ आहे ही देण आहे तुमच्यासाठी, तर त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही स्वतःवर त्याचं कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. इथं महादेव तुम्हाला सांगतायत. कारण ही महाशिवरात्री तुमच्यासाठी खूप मोठं ब्रह्मांडीय आकर्षित, ब्रह्मांडातलं सगळं सगळा आशीर्वाद जो आहे तो तुम्ही आकर्षित करताय. इतकी पॉवरफुल शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि हे मॅनिफेस्टेशन खूप मोठं काम करणार आहे. यासाठी इथं महादेव तुम्हाला हा आशीर्वाद देत आहेत.
आणि या महाशिवरात्रीला तुम्हाला महादेव आशीर्वाद देतात, कारण एक कार्मिक सायकल जी आहे तुमची, ती कार्मिक सायकल तुमची पूर्ण होतीये, कर्मा तुमचा पूर्ण होतोय. आणि नवीन जो काय तुमचा सगळा हे चाललं होतं, सगळा खेळ तुमच्या आयुष्यात चालला होता, हेल्थचे प्रॉब्लेम्स होत होते, वेल्थचे होत होते, किंवा सगळे करिअर मध्ये असेल, तुमच्या फॅमिली लाईफ मध्ये असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, सगळे जे प्रॉब्लेम चालले होते हे कार्मिक होतं. आणि जी काही कार्मिक लोक तुमच्या आजूबाजूला होती, मग हे तुम्हाला मी तर ते सांगितलं, तुम्हाला एकटं ठेवलं जातं, एकांत तुम्हाला दिला जातोय का, तर तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला कार्मिक लोकांपासून वेगळं करायचं होतं. कारण ही जी कार्मिक लोक आहेत ती स्वतःही पुढे जाणार नाही, तुम्हालाही पुढे जाऊन देणार नाही, त्यांच्या विचाराच्या जाळ्यांमध्ये ती तुम्हाला अडकवत बसणार. कारण तुमची एक आध्यात्मिक जागृती झालेली आहे, तुम्ही वरच्या लेवलला भक्तीच्या गेलेला आहात. आणि हे करत असताना ही कार्मिक लोक पुन्हा पुन्हा त्या जाळ्यात तुम्हाला ओढवली जातात. म्हणून तुम्हाला इतर रिलीज केलं जातं, ह्या लोकांपासून तुम्हाला वेगळं केलं जाते, जी लोक तुम्हाला ह्या कार्मिक बंधनामध्ये अडकवत होती, तुम्हाला बाहेर पडू देत नव्हती, तर त्यापासून तुम्हाला वेगळं करून एक वेगळा विचार करण्यासाठी तुम्हाला स्टेबल केलं जाते, तुम्हाला तयार केलं जाते. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात ही असली म्हणजे जी कार्मिक लोकांची जी एनर्जी होती, त्या एनर्जी डल एनर्जी होती, तर त्या सगळ्या एनर्जी मधून त्यात तुम्हाला बाहेर काढून एखाद्या गुड एनर्जी मध्ये, एखाद्या पॉवरफुल पॉझिटिव्ह, एखादं बघा कळकट मळकटलेलं असं एखादी व्यक्ती आहे, तिच्या विचारामध्ये मळकटलेपणा होता, आणि एखादी अशी पॉझिटिव्ह सकारात्मक व्यक्ती बघा, तिचा औरा इतका पॉवरफुल असतो की तिच्याकडे बघितलं की मन आकर्षित होतं, आपल्याला आकर्षित झाल्यासारखं वाटतं. तिथं जी मळकटलेली व्यक्ती असेल किंवा तिचे विचार असे निगेटिव्ह असतील, सतत नकारात्मक बोलणारे असेल, तर त्या व्यक्तीकडे आपलं मन आकर्षित नाही होत, तिकडे आपल्याला जाता येत नाही, म्हणजे नाही जावं असं वाटत. अशी इथं एनर्जी आहे. तर तुम्हाला इथनं त्या सगळ्या मळकटलेल्या ह्याच्यातून बाहेर काढून शुद्ध सात्विक आणि सकारात्मक अशा एनर्जी मध्ये तुमचं शिफ्टिंग होतंय. आणि ह्या सगळ्या एनर्जी मधून तुम्हाला बाहेर काढलं जाते. खूप छान आणि मोठा असा मेसेज होता. नक्की सांगायचं रिडिंग कशी वाटली, चॅनलला सबस्क्राईब करायचं, आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रिडिंग कशी वाटली नक्की सांगा. तर बघूया महादेव या महाशिवरात्रीला तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत. आणि इथं आहे महादेव तुम्हाला या महाशिवरात्रीला तर देवी कामाख्या तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला इथं तेच सांगितलं, तुमच्या वेल्थला प्रोटेक्शन आहे. तुमचं जे काही तुम्हाला बाहेर किंवा आतून तुम्हाला हेल्थवर सुद्धा प्रॉब्लेम होत असतील, किंवा तुमच्या वेल्थ आणि मूलाधार चक्रामध्ये काही ब्लॉकेजेस असतील, तरी सुद्धा इथं सगळ्या ह्याच्यावर तुम्हाला कामाख्या देवी प्रोटेक्शन देत आहेत. आणि साक्षात महादेवांचीच ही एनर्जी आहे. तर इथं या महाशिवरात्रीला साक्षात ह्या कामाख्या देवी तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत. आणि ही महाशिवरात्री म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी एक आपण काय म्हणतो बघा, एका ह्याचं दार होते, खुलजा सिम सिम असं आपण म्हणतो की नाही, तसा एक असा मोठा दरवाजा उघडण्याचं असं हे एक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात इथं या महाशिवरात्रीला होते. आणि खूप मोठे आशीर्वाद तुम्ही अट्रॅक्ट करताय. आणि इथं आहे रक्षाकाली. या महाशिवरात्रीला तुम्हाला ब्लेसिंग्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम नॅचरल डिझास्टर अँड ऍक्सिडेंट्स ह्याच्यामध्ये, म्हणजे ही महाशिवरात्री जर असं काहीतरी नॅचरल जे काही ब्रह्मांडामध्ये होतंय, काय असेल आपण हे बघितलं कोविड सारखं हे असेल, किंवा नॅचरल असं भूकंप असतात, किंवा काही नॅचरल असे जे डिझास्टर असतात, आजूबाजूला होणारे नैसर्गिक ज्या आपत्ती असतात, किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जे काही असे ऍक्सिडेंटली काही असं झालेलं असेल, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात त्यापासून तुम्हाला ते प्रोटेक्शन देत आहेत. तुम्हाला कुठेही तुम्ही हे असाल तर तुम्हाला असा एक औरा प्रोटेक्शनचा एक घेरा तुमच्या भोवती सदैव आहे. आणि हाच तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे की तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही एकटे आहात किंवा तुमच्या बरोबर कोण नाही, हा ते मनातून एक भीती जी तुमच्यामध्ये आहे ती भीती तुम्ही काढून टाका. कारण एवढी ब्रह्मांडातली एवढी मोठी शक्ती आणि ज्याच्याबरोबर हे आहेत त्यांना अजून कोण असण्याची काही गरजच नाही आहे का सांगा. त्यांच्यामध्ये तर सगळं हे व्यापून राहिलेलं आहे, सगळं ब्रह्मांड त्यांच्यामध्ये व्यापले. आणि अजून तुम्हाला काय पाहिजे, साक्षात ही जोडी असताना अजून काय पाहिजे, ब्रह्मांडाचे शक्ती. आणि त्यांच्याशिवाय काय नाहीच आहे आयुष्यात. आणि जर ते तुमच्या बरोबर आहेत तर अजून काय तुम्हाला पाहिजेत. आणि त्रिपुर सुंदर ब्लेसिंग्स ऑफ हॅपी मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप.
या महाशिवरात्रीला तुम्हाला साक्षात महादेव पार्वती तुम्हाला मॅरेज लाईफ, तुमच्या मॅरेज लाईफ मध्ये, रिलेशनशिप मध्ये, तुमच्या नात्यांमध्ये कोणी काय अशा गोष्टी झालेल्या असतील किंवा नात्यांमध्ये काय अडचण असेल तर तिथं तुम्हाला ब्लेसिंग्स देतात. तुमच्या आयुष्यात ह्या सगळी जे काही तुमच्या नात्यावर असा काही हे आलेलं आहे तिथं तुम्हाला त्या अजून म्हणजे तुमच्यातली पॉझिटिव्ह शक्ती जी आहे तुमच्या नात्याबद्दल, प्रेमाबद्दल विचार करण्याचा एक टर्निंग जो आहे तो तुम्हाला तो देतात. विचारसरणी जी आहे तर जरासं बदलतंय. आणि ते महादेव या महाशिवरात्रीला तुम्हाला तुम्ही जे काही बोलताय किंवा बोलण्याचं तुमचं काही हे असेल, तुमचं थॉट चक्रामध्ये काही हे असेल, मी तुम्हाला ह्या कार्ड मध्ये पण सांगितलं महादेवांच्या की तुमच्या बोलण्यावर तुमचं थॉट चक्र कुठं तरी जड होत असेल किंवा त्याच्यामध्ये चिंग झाल्यासारखं वाटत असेल, खूप जडपणा वाटत असेल तर इथं देवी बगलामुखी आणि साक्षात महादेव तुम्हाला तुमच्या थॉट वरती काम करतायत. तुमच्या थॉट मधली शक्ती वाढवतायत, ब्लेसिंग्स देत आहेत ते. आणि अशी फुलांची जशी उधळण व्हावी तशी तुमच्या थॉट मधल्या थॉट मधून शब्दांची उधळण होते. इतकं ही शक्ती तुम्हाला इथं दिली जाते आणि खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला या महाशिवरात्रीला इथं दिला जातो. ही महाशिवरात्री म्हणजे तुम्हाला सुखमय अशी करणारी आहे, वैभव देणारी आहे. स्प्लेंडर जे कार्ड आहे बघा, साक्षात महादेव या महाशिवरात्रीला तुम्हाला वैभवाचा आशीर्वाद देत आहेत आणि वैभव तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं मॅनिफेस्टेशनचं, तुम्ही केलेल्या सगळ्या दानधर्माचं, सगळ्याचं जे पुण्याची पुरचुंडी जी तुम्ही बांधलेली आहे, पुण्य जे तुम्ही कमवलेलं आहे त्याचं फळ देणारी ही महाशिवरात्री आहे. आणि खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी दिला गेला. रीडिंग कशी वाटली नक्की सांगा. थोडी तब्येत बरी नाही त्यामुळे थोडी इकडं तिकडे हे झालं असेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान छान रीडिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.